नमस्कार मंडळी, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आणि आज आपण फरसबीची भाजी बनवणार आहोत, ती पण थोडी युनिक स्टाईलमध्ये। कोणी बनवतही असेल अशी किंवा बनवतही नसेल तर मी ज्या पद्धतीने बनवते तशी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करते। तर चला रेसिपी बनवायला घेऊयात आपण। तर आपण इथे फरसबी जी आहे ही अशा साइज मध्ये कट करून घेतलेली आहे। तुम्हाला हवी तशी तुम्ही कट करू शकता। ही अशी खूप छान दिसते आणि त्याचबरोबर खाण्यासाठी पण खूप टेस्टी होते, त्यामुळे मी अशी कट केलेली आहे। आणि यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे हिरवं। तर ह्यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे भरभरून, त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे आणि तिखट प्रमाणे मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी जाडसर। तर मी हे खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे। तर आता हे व्यवस्थित मी वाटून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे अशा प्रकारे मी वाटण हे रेडी करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊयात। फ्रेंच बीन्स जशा आपण ज्या प्रकारे बनवत्या टेस्टीच लागतात, पण अशी देखील भाजी तुम्ही जर सुकी बनवली ही तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते। आता पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेते, गॅस ऑन करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी मोहरी टाकते आणि मोहरी तडतडली की लगेच यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकते काही। तर आता मोहरी चांगलीच फुलून आलेली आहे। तर यामध्ये आता मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि आता कढीपत्ता देखील चांगलाच तळला गेलेला आहे। तर यामध्ये आता आपण वाटलेलं जे वाटण होतं ते घालून घेऊयात। आता मी यामध्ये वाटण घालून घेते आणि वाटण अगदी व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। जेव्हा वाटण व्यवस्थित भाजलं जातं तेव्हा बाजूला तेल कडेला सुटतं याला, तोपर्यंत आपल्याला वाटण जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ते साइड डिश म्हणून देखील तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता, का डाळ भातासोबत झालं किंवा भाकरी सोबत चपाती सोबत देखील तुम्ही हे सर्व करू शकता। खूप टेस्टी लागते भाजी ही। कोणाकोणाची पद्धत वेगवेगळी आहे बनवण्याची। आता मी यामध्ये हळद घालून घेते आणि हे परत एकदा आपण एकजीव करून घेऊयात। आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कोणतेही मसाले घालायचे नाहीयेत। अगदी सिंपल रेसिपी आहे। यामध्ये ना कोणता जास्त आपण मसाला घातलेला आहे किंवा कोणतं एक मोठं कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे आपण यामध्ये काहीच घातलेलं नाहीये। फक्त लसूण जिरं मिरची ह्या फोडणीवर आपण ही भाजी बनवलेली आहे। तर आता बघा, लसूण जिरं जे काही होतं आपलं वाटण टाकलं होतं आपण यामध्ये, तर हे मस्तपैकी झालेलं आहे। बाजूला तेल सुटलेलं आहे याला बघा। आणि आता यामध्ये आपल्या फ्रेंच बीन्स घालून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपली फरसबी जी आहे कट केलेली ती आता आपण यामध्ये घालून घेऊयात। आणि हे आपल्याला अगदी वाफेवरच होऊ द्यायचे आहेत, यामध्ये पाणी देखील घालायचं नाहीये। हे अशाच मस्तपैकी शिजून येतात। तर हे आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स झालं का यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात। बस, याच्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर शिवाय दुसरं काहीही घालायचं नाहीये बस। आणि खूप छान अशा दिसतात बघा। मी ज्या प्रकारे मी ह्या कट केलेल्या आहेत ना, त्याने ह्या दिसायला सुंदर देखील दिसतात आणि खाताना खूप टेस्टी पण लागतात। तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात। तर इथे मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते आणि चवीपुरतं मीठ घालून आपण हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि ह्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे मॅक्झिमम 10 मिनिटं तरी व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून तुम्हाला ते फिरवून देखील घ्यायचं आहे। आणि प्लीज जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि ही रेसिपीला लाईक शेअर नक्की करा। तर इथे आता मी यावर झाकण ठेवते आणि काही मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घेते। तर आता बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी अगदी परफेक्ट कुक झालेली आहे। व्यवस्थित आपली भाजी शिजून आलेली आहे, बघू शकता आपण। आता यावर मी बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेते आणि आपली ही जी भाजी आहे ही सर्व करण्यासाठी आपण आता घेऊ शकता। तर आता यावर मी कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर घालून परत एकदा हे मस्तपैकी एकत्र करून घेऊयात। आणि ही भाजी तुम्ही आता खाण्यासाठी घेऊ शकता।
तर खूप टेस्टी भाजी लागते। तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवतही असाल तरी मला कमेंट करून नक्की कळवा। आणि कुणी कुणी ह्यावर ओलं खोबरं देखील घालतं वरून, पण मोस्टली मला आवडत नाही त्यामुळे मी हे स्किप केलेलं आहे। तुम्ही घातलं तरीही चालेल। पण आता ही भाजी आपली तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।